ठिकाणी माऊली आपल्याला उपदेश करत असताना म्हणतात की जे विषयासक्त होत नाहीत, जे इंद्रियांवर विजय मिळवतात, जितेंद्रिय म्हटलं जातंय त्यांना, ते मोक्षाचे अधिकारी आहेत. त्यांना सहज मुक्ती प्राप्त होते. जन्म मृत्यूच्या रहाटगड्यातून ते सुटले जातात. हे विषय जया ते नाकडती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. काय म्हणतात माऊली? तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. बर का? आपण काल या ठिकाणी चिंतन करताना असं बघितलं की जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं, भगवंता माझा रथ जो आहे तो अर्ध्यावर न्या, मध्यावर न्या, आणि मध्यावर नेल्यानंतर मला बघू द्यात मला कोणाशी लढायचं आहे, युद्ध कोणाशी करायचं आहे मला. बरं का? जोपर्यंत बघितले नव्हते डोळ्याने तोपर्यंत लढायचा विचार होता, युद्ध करायचा विचार होता. हात तयार होते, इंद्रिय सर्व तयार होती, पण फक्त डोळ्यांनी बघितलं हे सगळे माझेच आहेत. सगळी इंद्रिय गलितगात्र झाली. हातातलं जो धनुष्य होता तो सुद्धा खाली पडला, शस्त्र खाली पडलं. आणि त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात, भगवंता माझं अंग थरथरायला लागलंय, थरथरायला लागलंय माझं अंग. आणि असा उल्लेख आहे त्या ठिकाणी की माझी इंद्रियच मला म्हणतात की हे कार्य करू नको म्हणून. बरं का? माझे डोळेच म्हणतात की चुकीचं आहे, माझे हात म्हणतात हे चुकीचं आहे, माझं सर्वांग म्हणताय, माझे सगळे इंद्रिय म्हणतात की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी उपदेश करत असताना भगवंत म्हणतात, अर्जुना इंद्रिये जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. बरं का? इंद्रिये जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. मला सांगा, ज्याने ज्याने आतापर्यंत इंद्रियांचं ऐकलंय तो बुडाला का तरला? नाही. ज्याने ज्याने इंद्रियांचं ऐकलं तो बुडाला गेला. बरं का? तो तरणार नाही. कारण डोळ्यांना काय आवडतंय, कानाला काय आवडतंय, हाताला काय आवडतंय, मुखाला काय आवडतंय, जे विषय आहेत. आता त्या ठिकाणी विषय पंचकामध्ये विषय पंचकाची ओळख करून देताना शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याची ओळख करून दिलेली आहे. इंद्रियांची ओळख करून देताना जे नाक, कान, त्वचा, डोळा, जिभ त्याची ओळख करून दिलेली आहे. ज्या इंद्रियाकडे जो विचार येतो त्या इंद्रियाला त्या विचाराचा परिणाम भोगावा लागतो. बरं का? डोळ्यातून जर पापकर्म घडली तर डोळाच भोगणार आहे, डोळाच फेडणार आहे, कानाला फेडायचा येणार नाही. कानातून जर पापकर्म घडली तर कान फेडणार आहे, नाकाला फेडायचा येणार नाहीये. मुखातून जर पापकर्म घडली तर मुख फेडणार आहे, कान फेडणार नाही, किंवा अजून दुसरं कुठलं इंद्रिय फेडणार नाही. बरं का? त्यासाठी एक नेहमी आपण दृष्टांत ऐकत असतो. काय दृष्टांत ऐकत असतो? जेव्हा तो माणूस रस्त्यातून जात होता आणि रस्त्यातून जात असताना त्याला आंब्याची बाग दिसली. आंब्याची बाग दिसल्यानंतर पार लागलेले आंबे पाहायला मिळाले. आता पार लागलेले आंबे असल्यानंतर आणि बाग असल्यानंतर तिथे चोराची नजर जाणारच आहे. आधीच तो मालक रोज ते आंबे चोरीला जायचे म्हणून त्रासलेला होता, आणि त्यात हा कधीच्या काळी जाणारा पाहुणा, याला इच्छा झाली त्या ठिकाणी जायची. आंबे बघितले डोळ्यांनी, डोळ्यांकडे ती वासना निर्माण झाली म्हणावं, किंवा ती इच्छा निर्माण झाली. बरं का? शेवटी मग मनाकडे विचार गेला, मनाने ठरवलं. बघा, इंद्रियांकडे एखादा विचार आल्यानंतर तो विषय जातो कुठे, तो विचार जातो कुठे? मनाकडे. आणि मग मन ठरवतंय ते काय करायचं काय नाही करायचं ते.
आणि मग ज्यावेळी मनाकडे तो विचार आला, बरं का, ज्यावेळी तो मनाकडे विचार आला त्यावेळेला पाय तिकडे जायला लागले, त्या रस्त्याने, त्या आंब्याकडे, त्या बागेकडे ते पाय वळले गेले. तिथे गेल्यानंतर हाताने आंबा तोडला, दाताने आंबा तोडला, जिभेने चाखला, रस त्याचा जो काही असेल त्याचा आनंद त्याने घेतला. पण तेवढ्यात ज्या वेळेला तो मालक आला आणि मालकाने ज्या वेळेला ह्या पाहुण्याला बघितलं आंबे तोडताना, त्यावेळेला त्याचा गैरसमज असा झाला की आतापर्यंत आपले अनेक आंबे गेले चोरीला, ह्या असे येता जाताना हे नेत असतील किंवा यांनीच नेले असतील. म्हणून मग त्याने मागचा पुढचा विचार न करता त्याच वहीचा एक दांडूक घेतला, 2-4 रट्टे त्याच्या पाटणात टाकले, बरं का. आता साधं उदाहरण आहे की आंबा बघितला कोणी? डोळ्यांनी. तिथपर्यंत गेले कोण? पाय. आंबा तोडला कोणी? हाताने. खाल्ला कोणी? तोंडाने. चव चाखली कोणी? जिभेने. आणि रट्टे खाल्ले कोणी? काही संबंध आहे पाठीचा? पण ज्या वेळेला पाठीने रट्टे खाल्ले ना, त्यावेळेला मात्र अश्रू डोळ्यातूनच आले, बरं का. ज्या वेळेला रट्टे पाठणात पडले, फटके पाठणात पडले, त्यावेळेला अश्रू कुठे आले? आणि मग सुरुवात कुठून झाली होती? डोळ्यातूनच, बरं का. आता इंद्रिय जी भगवंताने दिलेली आहेत, त्या इंद्रियाच्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपण जर एक एक इंद्रियाचा विचार केला, बरं का, एक एक इंद्रियाचा जर आपण विचार केला तर रूपाचं सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या त्वचेचं सांगितलेलं आहे, स्पर्श घेतो ते, शब्दाचं सांगितलेलं आहे, बरं का, आणि श्रवणाचं सांगितलेलं आहे. असे अनेक प्रकारची जी विषय आहेत, विषय पंचक जे आहे ते विषय पंचक म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. काय सांगितलेले? जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. इंद्रियांच्या ठिकाणी जर एकनिष्ठता नसेल तर तिथे दुःखही आहे आणि सुखही आहे. तुम्ही चांगलं बघितलं तर सुख आहे, पण वाईट बघितलं तर दुःख आहे. चांगलं ऐकलं तर सुख आहे, वाईट ऐकलं तर दुःख आहे. गंध चांगला घेतला तर सुख आहे, वाईट घेतला तर दुःख आहे. चांगलं बोलले तुम्ही तर सुख आहे, वाईट बोलले तर दुःख आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या ठिकाणी काय सांगितलंय माहितीये का? शब्दाची व्याप्ती जी आहे, ऐकण्याची, श्रवण करण्याची, काहींना निंदा आवडते तर काहींना स्तुती आवडते. बघा, दोन कान एकच आहेत, कानाचे प्रकार, ऐकण्याची स्थिती एकच आहे, पण काहींना निंदा आवडते तर काहींना स्तुती आवडते. त्याच्यानंतर शब्दाचं झाल्यानंतर, श्रवणाचं झाल्यानंतर त्वचेचं सांगितलेलं आहे. काहींना मृदू तर काहींना कठीण. स्पर्श, कुठला स्पर्श आवडतो, बरं का. त्याच्यानंतर मग रूपाचं सांगितलेलं आहे, भ्यासूर किंवा सुरेख. काहींना चांगलं रूप आवडतंय तर काहींना ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे भ्यासूर रूप आवडतंय. आणि मग नेत्राचं ते विषय सांगितलेला आहे. त्याच्यानंतर परिमळ, गंध. काहींना सुगंध आवडतोय तर काहींना दुर्गंध आवडतोय. आणि रसाचंही त्याचप्रमाणे सांगितलेलं आहे, काहींना गोड तर काहींना कडू. प्रत्येकाचं वेगवेगळं असतंय ते. असे सगळे इंद्रियांची 2 प्रकार असतात, ते आवडीचे 2 प्रकार असतात, बरं का. पण त्याच्यातून काय होतंय? पाप किंवा पुण्य, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, याच्यामध्ये परिवर्तन होत आहे. जे आपण पाहतो त्याच्यावर अवलंबून आहे पाप किंवा पुण्य. जे आपण ऐकतोय त्याच्यावर अवलंबून आहे पाप किंवा पुण्य. सुख किंवा दुःख, चांगलं किंवा वाईट, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. आता इथे काय सांगितलं? हे विषय जया ते ना कळते तया, सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. आज जर पाहायला गेलं तर माणूस आहे ना, सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतो. माकडाकडून खेळ करून घेणारी माणसं आपण बघितल्यात, बरं का. पोपटालाही भविष्य सांगायला लावणारी माणसं आपण बघितल्यात.
त्याच्यानंतर आता मागे आपण बघितलं होतं त्या सोशल मीडियाला एक कावला बोलत होता तिकडे पालघरमध्ये, सगळ्यांनी बघितला, खूप फेमस केला त्याला, नाही का? म्हणजे त्या घरातले जसे काका हाक मारायचे तसे तो काका हाक मारायचा, मामा हाक मारायचा तसे तो मामा हाक मारायचा, बरं का? आणि याच्याही पलीकडे जर विचार करायला गेला तर सर्कसीमध्ये हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेतले जातात. हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा सर्कसीमध्ये खेळ करून घेतले जातात, बरं का? म्हणजे माणूस एक प्राणी असा आहे किंवा माणूस असा आहे की तो सगळ्या पक्ष्यांकडून प्राण्यांकडून खेळ करून घेतो, पण माणसाकडूनच कोणते विषय खेळ करून घेतात हे माणसालाच कळत नाही, किंवा माणसाकडूनच कोण कर्म करून घेतात हे त्या माणसालाच कळत नाहीत. मग त्यासाठी काय केलंय, ते प्रकार सांगितलेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, अशा प्रकारे ते प्रकार सांगितलेत, बरं का? आणि म्हणून मग त्याचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे, त्याचा या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी ओळख करून देताना काय सांगितलेलं आहे की विषय 5 प्रकार आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. प्रत्येक विषय अशा प्रकारे कार्य करत असतो त्या ठिकाणी की शब्दाचा कार्य वेगळं आहे, स्पर्शाचं कार्य वेगळं आहे, गंधाचं कार्य वेगळं आहे, बरं का? प्रत्येक विषयाचं कार्य वेगळं आहे, पण त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे पाहताना सुद्धा माणूस चांगलं पाहतोय, त्या ठिकाणी वाईटही पाहू शकतो. म्हणजे ते डोळ्यावर अवलंबून आहे, दृष्टीवर अवलंबून आहे. ऐकताना सुद्धा चांगला ऐकतो, वाईटही ऐकू शकतो, त्याच्या विचारावर अवलंबून आहे. असे सगळे प्रकार आहेत ते. आता त्या ठिकाणी ओळख करून देताना संत काय म्हणतात की एक शब्दाचा विचार जर केला, हरणाला आपण सहज पकडू शकत नाही, खूप चतुर असते, खूप हुशार, म्हणजे खूप चालाक असते ते हरिण. पण त्या हरणाला जर पकडायचं झालं तर त्यासाठी काय केलं पाहिजे, काय केलं जातंय, तर एक विशिष्ट प्रकारचा बासरीचा आवाज काढला जातो, वेगळ्या प्रकारचा एक आवाज काढला जातो की तो आवाज जर हरणाच्या कानावर पडला तर ते हरण आवाज गेल्याबरोबर तिथल्या तिथेच थैतय असं नाचायला लागतंय. आणि मग एकदा ते नाचायला लागलं, त्याला त्या आवाजाने मोहित करून ठेवतात आणि मग त्याला पकडलं जाते. हरणाचा जर विचार आपण बाजूला सारून जर त्या ठिकाणी माणसाचा विचार जर केला तर माणूस सुद्धा काही वेळेला शब्दाला भुलला जातो. आपण बोलतो ना, शब्दाला भुललो किंवा शब्दाला भुलला तो, असे विषय असतात ते, बरं का? स्पर्शही त्याचप्रमाणे आहे. तिथे हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे, स्पर्शाची ओळख करून देताना हत्तीचा. महाबलाढ्य हत्ती आहे, सहज पकडू शकत नाही. मग त्याला पकडण्यासाठी काय केलं जाते, तर मोठा खरडा खोदला जातो, त्याच्यावर पुट्टे रचले जातात, त्याच्यावर पुट्ट्याची हत्ती तयार केली जाते. ज्या वेळेला तो हत्ती त्या ठिकाणी स्पर्श सुखासाठी जातो त्यावेळेला तो हत्तीने सकट खरड्यात पडतो. रूपाचं सांगताना काय सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पतंगाचं उदाहरण दिलेलं आहे. ज्या वेळेला ते पतंग, विशिष्ट प्रकारचा जो छोटा पक्षी असतो, आपण बत्ती लावल्यानंतर तो बत्ती विझवायला येतो बघा, बत्तीवर झेप घेतो, स्वतः जळतो, पंख जळतात, नंतर तो तडफडतो, मरतो, पण त्याला तो मोह सुटत नाही, त्या रूपाचा मोह सुटत नाही. आणि रसाची भूमिका त्या ठिकाणी दाखवताना किंवा ओळख करून देताना त्या ठिकाणी कसला उदाहरण दिलेलं आहे, तर मासे पकडणारे जे असतात ते गळाला वाला लावतात, अर्धा वाला, आणि मग तो अर्धा वाला लावला की तो गळ आतमध्ये सोडतात, त्या अर्ध्या वाल्याला पाहून मासा येतो. त्यावेळेला तो वाला म्हणतोय, मत आओ मेरे लिए, मैं आधा हूं तेरे लिए, अगर तो आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. तू माझ्यासाठी येशील, तुझ्यासाठी वरती उभा आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधाची भूमिका मांडत असताना किंवा गंधाची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी काय सांगितलंय की भुंगा आहे, घोंगेरा आहे, चांगल्या चांगल्या लाकडाला होल पाडतो, पण ज्या वेळेला तो एखाद्या फुलामध्ये अडकला ना की सूर्यास्त होतंय, ते फुल मावळतंय, तरी त्याला त्याचं भान राहत नाही, अशा प्रकारे. आता ठीक आहे, या प्राण्या पक्ष्यांचं आपण उदाहरण बघितलं, पण त्या ठिकाणी जर आपण एक माणसाचा विचार केला तर माणूस गंधाला भुलतो का? तर त्याला ज्याप्रमाणे त्याचे विचार असतील त्याप्रमाणे तो भुलत असतो. रूपाला, रसाला, या सगळ्या काही गोष्टी आहेत. याच्यावर ज्याने विजय मिळवला तो मुक्त आहे. याच्यावर इंद्रियांवर ज्याने विजय मिळवला तो मुक्त आहे.
म्हणून असं म्हटलेलं आहे, ते इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. माणसाला प्रत्येकाला असं वाटतंय की माझं भलं झालं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे. पण त्याच्याबरोबर त्याला हे वाटत नाही की माझ्याबरोबर इतरांची प्रगती झाली पाहिजे. ज्या दिवशी त्याला असं वाटेल ना की माझ्याबरोबर इतरांचीही प्रगती झाली पाहिजे, त्या दिवशी त्याची प्रगती आपोआप होईल. म्हणजे ते सूत्र कोणाजवळ आहे? आपल्या जवळ आहे, बरं का. इतरांचं नुकसान व्हावं, इतरांचं अजून काय काय त्यांना वेगळ्या प्रकारचं दुःख व्हावं म्हणून काही लोक स्वतः दुःख भोगायला तयार असतात. कारण आपल्याला असे कितीतरी वेळा उदाहरणं पाहायला मिळतात. एखाद्यासाठी ज्या वेळेला आपण खरडा खोदतो त्यावेळेला पहिला त्या खरड्यामध्ये आपल्याला उतरावं लागतं. काय गावामध्ये एक असा माणूस होता की सगळ्या गावाला, आता त्याचा त्रास होता की गावाचा त्याला त्रास होता ते त्यांचा आणि गावालाच माहिती, बरं का. पण असा तो माणूस, अलग लक्षात, तो कोणी जरी भेटला तरी त्याला सांगायचा गाववाले खराब आहेत, शेजारी खराब आहेत, कुटुंबदार खराब आहेत, बरं का. नंतर नंतर घरातल्यांच्या गागाळ्या सांगायला लागला तो, घरातले पण बरोबर नाहीत, म्हणजे माझं कोणच नाहीये. आलं का लक्षात? सगळे माझ्या वाईटावर आहेत, सगळे मला त्रास देतात, सगळे मला दुःख देतात. आणि मग जसं जसं ज्याला माहित व्हायचं तसं तसं तो त्याला अजून दुःख द्यायला लागला ना, कारण माणसाचा एक स्वभाव येतो, माणसाचा स्वभाव येतो. शेवटी शेवटी त्रासला, वैतागला, आणि त्याच्या त्या त्रासलेल्या अवस्थेमध्ये, वैतागलेल्या अवस्थेमध्येच, जसं आपल्याकडे बघा मागे कोणाला तरी वाघ दिसला होता. आता दिसला होता का नव्हता तो वाघाला माहिती आणि त्याला माहिती, एक सांगायची रीत म्हटल्यानंतर. पण मग अशी प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या गावामध्ये एक अशी वार्ता पसरली की शेतकरी लोक सगळी आणि आपल्या गावाच्या शेजारी वाघ आलाय बाबा. मग त्याने एक कुत्रा खाल्ला, एक असं हे प्राण्यांपैकी काही खाल्लं, बरं का, एक पारडू खाल्ला, असा कोण ना कोणी सांगायचं बाबा आमक्या ठिकाणी दिसला होता, तमक्या ठिकाणी दिसला होता. एवढी दहशत झाली त्या वाघाची की घराच्या बाहेर कोणी पडत नाही. शेतावर जायचं तर लांबच गेलं, पण घराच्या बाहेर कोणी पडत नाही, बरं का. अशा वेळी तो त्रासलेला माणूस, वैतागलेला माणूस आवाज देत गावातल्या, चाललो रे मी, डायरेक्ट आता जंगलात चाललो, रानात चाललो मी, बरं का. सगळी घरातली त्याला थांबवतात, जाऊ नको, कारण आता परिस्थिती अशी आहे की घराच्या बाहेर कोणी पडत नाही, शेतावर पण कोणी जात नाही, आवारात कोणी जात नाही, तर तू जंगलात रानात कशासाठी चाललाय? घरातली थांबायला लागली, कुटुंबदार थांबवायला लागले, शेजारचे थांबवायला लागले, गावातून जाताना ग्रामस्थ थांबवायला लागले. ऐकत नाही. मग शेवटी 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 विचारलं त्याला की तू एवढा रागाने चाललाय का बरं? तू चाललाय त्या जंगलामध्ये, तुला वाघ खाईल ना, बरं का, तुला वाघ खाईल ना. ज्या वेळेला त्या ग्रामस्थांच्याकडून तो शब्द निघाला त्यावेळेला त्याच्या तोंडातल्या शब्दाला का तेच मला पाहिजे, मला वाघाने खाल्लंच पाहिजे म्हणून मी चाललोय, बरं का. अरे मग ठीक आहे, आज तुझं दुःख आहे ते उद्या निवारण होईल, त्या दुःखावर काहीतरी उपाय निघेल, पण तू असं काही करू नको ना. नाही, तुमचा सगळ्यांचा कंटाळा आलाय मला, तुमचा सगळ्यांचा त्रास आलाय मला वाघाने खायलाच पाहिजे म्हणून मी गाव सोडतो, म्हणून मी जंगलात चाललोय. शेवटी मग त्यांनी विचारलं त्या ग्रामस्थांनी की बाबा तुला असं का वाटतं की तुला वाघाने खावं? मग तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, मला जर एकदा वाघाने खाल्लं ना, वाघाच्या तोंडाला जर समजा माणसाचा रक्त लागला, हळूहळू तो गाव अख्खा संपवून टाकेल. म्हणजे मी गेलो तरी चालेल, मला जरी वाघाने खाल्ला तरी चालेल, पण हळूहळू वाघ गावात आला पाहिजे. आणि गावातल्यांना हळूहळू त्यांनी, अर्थात आपलं सांगण्याचा उद्देश काय आहे की माझं कितीही वाटोळं झालं तरी चालेल, पण समोरच्याचं पण वाटोळं झालं पाहिजे. म्हणजे असे प्रकार आहेत माणसाचे जगण्यामध्ये, वागण्यामध्ये बरेच प्रकार सांगितलेत ते, बरं का. महत्वाचा विषय काय आहे की विषयाधीन झालेला जो माणूस आहे तो स्वतःची वाट स्वतः लावतो, स्वतःच्या देहाची वाट लावतो, स्वतःच्या आयुष्याची वाट स्वतः लावतो, विषयाधीन झालेला माणूस. आणि मग काय होतंय, मोक्ष राहतो बाजूला, मुक्ती राहते बाजूला, सन्मार्ग राहतो बाजूला, आपलं हित करायचं ते राहते बाजूला, आणि मग नको ते घडलं जाते, नको ते विचार त्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये येत असतात, आणि तेच विचार त्याला बर्बाद करत असतात.
बरं का. तर मग अशी बसला बसता असाच आपला इथून गेलो आणि इथे थांबायचं होतं. तर म्हटलं चला आता थोडा जेवल्यानंतर यायचं आहे, तर मग व्हिडिओ करायची. मग आता तयारी केलेली आहे, आलं का लक्षात. आणि मग म्हटलं असा वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी व्हिडिओ करूया. तर मग त्याच्यामध्ये पटकन एक मनामध्ये एक विचार आला, काय करायचं. मग एक वाक्य आठवलं बरं का, आणि ते उद्या आपल्या व्हिडिओमध्ये असेल. संसारातली कुठलीच गोष्ट आपल्याला शेवटपर्यंत साथ देत नाही. कुठली गोष्ट देते मला सांगा. संसारात जेवढ्या काही गोष्टी आपल्याला मिळतात, संसारामध्ये जेवढ्या काही आपल्याला गोष्टी प्राप्त होतात, त्या सगळ्या गोष्टींपैकी कुठली गोष्ट आपल्याला साथ देते. कुठलीच गोष्ट साथ देत नाही. मग जी आपल्यापासून गेली ती विसरा आणि आहे तिला सांभाळा, म्हणजे आहे तिचा आनंद तरी घेता येईल. आपण गेली तिचा जर चिंता करत बसलो, विचार करत बसलो, तर आहे तिचा पण आनंद घेता येणार नाही. बरोबर आहे की नाही. आपल्या हातून गेली, आपल्या जवळून गेली व्यक्ती किंवा वस्तू जे काय असेल ते आपल्या जवळून गेली, आपल्या हातून गेली तिचा जर विचार आपण करत बसलो, तर आहे त्याचा पण आनंद घेता येणार नाही ना. आणि संसारामध्ये माणसाला आनंद मिळत नाही, त्याला कारण हेच आहे, जवळ आहे त्याच समाधान मानण्यापेक्षा अजून जोडण्यामध्ये व्यस्त असतो, किंवा जे जोडताना बाजूला गेले त्याच्या दुःखात असतो, त्याच्या विचारात असतो. आणि म्हणून इंद्रियांवर जर विजय मिळवायचा असेल, तर त्या इंद्रियांना समाधान तेव्हा होतंय, इंद्रिय स्थिर तेव्हा होतात जेव्हा आपलं मन स्थिर होतंय तेव्हा. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत इंद्रिय स्थिर होणार नाहीत, बरं का. आणि म्हणून मग इंद्रिय मनाधीन आहेत. इंद्रिय मन असं म्हटलेलं आहे, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. आधी आम्हाला मन हातात घेता आलं पाहिजे, तेव्हा आमची इंद्रिय तृप्त होतील, बरं का. अन्यथा तुम्ही किती जरी असं ठरवलं की आता आपण डोळ्यातून ती गोष्ट पाहायची नाही, तरी त्याला उपमा लहान मुलाची दिलेली. तुम्ही ज्या वेळेला लहान मुलगा घराच्या बाहेर पडतो आणि त्याला जर सांगितलं ना, त्यांची आपली भांडण झाली, त्यांच्या घराकडे बघायचं नाही, हो का. तो तिथे गेल्यानंतर आठवून पाहतोय. आपलं पण बघा ना, ज्या वेळेला आपल्याला समजा कुठेतरी रात्रीच्या वेळेला एखाद्या ठिकाणी जायचं आणि तिथून जाताना जर आपल्याला सांगितलंय बाबा अमक्या अमक्या ठिकाणी गेल्यानंतर ना जास्त कसलाच आवाज वगैरे घ्यायचा नाही, आपला शांत चित्तात निघून जायचा. पण तिथे गेल्यानंतर मुद्दामून माणसाचे कान टवकारले जातात, बघू तरी कसला आवाज येतो. टवकारले जातात म्हणजे काय, तो विचार मनामध्ये येतो, त्याला कारण काय, मन आहे ना, मन आहे ना. म्हणून असं म्हटलेलं आहे, मन चिंती ते वैरी नाही चिंती, वैरी ना चिंती, बरं का. मन बसल्या बसल्या पण ते काहीही चिंता करते, कसलीही चिंता करते. म्हणून सर्वात महत्वाचा विषय असा आहे की त्या मनाला एकटं ठेवू नका, मनाला मोकळं ठेवू नका. मोकळ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विषय येऊ शकतात, कुठल्याही प्रकारचं विचार येऊ शकतात, कुठल्याही प्रकारचे वासना त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून मनाला मोकळं ठेवू नका, मनाला व्यस्त ठेवा, मनाला बिझी ठेवा. जेवढं मन तुम्ही व्यस्त ठेवाल ना, जेवढं मन तुम्ही एखाद्या अभंगामध्ये, एखाद्या म्हणजे परमार्थिक गोष्टीमध्ये, आध्यात्मिक गोष्टीमध्ये जेवढं व्यस्त ठेवाल, मग्न ठेवाल, त्या ठिकाणी गुंतवून ठेवाल, तेवढं आपल्याला आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी योग्य असतंय. नाहीतर 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र साधे नाहीत. गायत्री मंत्र जो आपण बोलतो ना, ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, या गायत्री मंत्राचे उच्चारक ते आहेत विश्वामित्र. पण तरी सुद्धा तपश्चर्या करत असताना, महाअरण्यात असताना, भयंकर अरण्यात असताना, आजूबाजूला कोणीच नाही, अशा वेळी फक्त पैंजणांचा आवाज आला, घुंगरांचा आवाज आला. त्या वेळेला डोळे उघडायचे नव्हते, डोळे मिटलेले आहेत, पण मनाने सांगितलं डोळे उघडायला काय हरकत आहे, बघायला काय हरकत आहे, काय आहे ते. आलं का लक्षात. आणि जेव्हा मग डोळे उघडायचा प्रयत्न केला, त्यावेळेला उघडलेले डोळे परत मिटू शकले नाहीत. असं म्हणतात, आली मेनका आणि टिपला नेमका. त्या ठिकाणी बोलताना असं बोललं जात आहे, बरं का.
60,000 वर्षे तपश्चर्या करणारे विश्वामित्र ऋषी सुद्धा त्या ठिकाणी जर त्यांचं मन जर त्या ठिकाणी विचलित होत असेल तर आपली तपश्चर्या किती आहे? आपण काय तपश्चर्या करतो? किती जरी कोणी स्वतःला मोठं समजलं ना, किती मोठं समजू द्या, कोणी किती ज्ञानी समजू द्या, किती पंडित समजू द्या, विषयांच्या पुढे, इंद्रियांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, कोणाचंच काही चालत नाही. आणि म्हणून इंद्रिय रूपी घोडे जर आवरायचे असतील तर ह्या रथाचा सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे, देवच पाहिजे. भगवंताच्याच हातात आपण काय दिली पाहिजे? लगाम दिल्या पाहिजेत, पागा दिल्या पाहिजेत, तर ती इंद्रिय आवरली जातात, तर ती इंद्रिय आवरली जातात. अन्यथा किती जरी माणसाने कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, तरी इंद्रियांवर ताबा ठेवणं सगळ्यात कठीण आहे, सगळ्यात म्हणजे खूप कठीण आहे ते. आणि म्हणून मग या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवा सुसंगती नाही तया. आपण सुरुवातीलाही बघितलं, वासने संगे जन्म घ्यायला लागते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती वासना इंद्रियांकडे निर्माण होत असते. ऐकण्याची वासना, पाहण्याची वासना, बोलण्याची वासना, चालण्याची वासना, क्रिया करण्याची वासना, अनेक प्रकारे ती येत असते, अनेक प्रकारे येत असते. बरं का? आपण सर्वांगाचा विचार करतो आणि पाप पुण्याचा निवाडा आपण असा करतो की एखाद्याकडून एखादा मोठा अपराध घडला तो पापी, पण याचा विचार करत नाही की आमच्या डोळ्यातून सुद्धा जर देव दिसत नसेल, भगवंत दिसत नसेल, चांगलं दिसत नसेल, तर मिनिटा मिनिटाला पाप घडतंय. डोळ्यातून सुद्धा, ऐकण्यातून सुद्धा जर आम्हाला निंदा नालिस्ती, नको नको ते, नको नको तेच जर ऐकायला जर आनंद वाटत असेल, तेच जर ऐकायला आनंद वाटत असेल, तर तिथून सुद्धा आमच्या पाप घडते. आम्हाला तोंडातून बोलताना सुद्धा जर देवाचं बोलता येत नसेल किंवा देवाचं बोलण्याची आवड जर निर्माण होत नसेल, तर तिथून सुद्धा आमच्या काय घडतंय? पाप घडतंय. बरं का? पाप घडतंय. आणि मग प्रत्येक इंद्रियातून जर पाप घडत असेल तर हे पाप करणारे किती आहेत? माणूस एकटा थोडा आहे, एकटा थोडा आहे. मग तिथे विषय सांगितलेले, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. इंद्रिय सांगितलेली आहेत, कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ. सहज माणूस बसला तर स्पर्शातून सुद्धा पाप करत असतो, स्पर्शातून, बोलण्यातून, चालण्यातून, पाहण्यातून. बरं का? आणि अशा प्रकारे हे अनेक आहेत, अनेक आहेत अशा प्रकारे. कर्मेंद्रिय सांगितलेले, वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. बरं का? पंचभूतात्मक जो देह आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचभूतात्मक देहाकडे जर जाणीव नसेल, त्या ठिकाणी जर स्मरण नसेल, तर त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक तत्वातून, प्रत्येक इंद्रियातून, प्रत्येक भूतातून त्या ठिकाणी पाप जोडलं जातंय, जर अभिमान असेल, अहंकार असेल, जर जाणीव नसेल तर. बरं का? आणि म्हणून मग ह्या सगळ्याचा नियंत्रित करणारा कोण आहे? मन. सगळं इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मनाच्या अधीन आहेत. तुम्ही कुठे जायचं, कुठे नाही जायचं ठरवतंय कोण? मन. तुम्ही काय बोलायचं, नाही बोलायचं ठरवतंय कोण? मन. तुम्ही काय ऐकायचं, नाही ऐकायचं ठरवतंय कोण? मन. या सगळ्या गोष्टी मनाच्या अधीन आहेत. बरं का? म्हणून म्हटलेलं आहे, मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा म्हटलेला आहे. ते कसं आहे तर ते कवयित्री म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया हाकया फिरयत पिकावर. किती जरी त्याला नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला ना, कधीतरी आपण बोलतो नाही आता बस झालं, आपण ठरवतो. बरोबर का? मी तरी आतापर्यंत कितीतरी वेळा ठरवलं असेल, कितीतरी वेळा ठरवलं असेल, वायफल काहीच बोलायचं नाही, फक्त नामस्मरण आणि महत्वाचं जे असेल तेच. कितीतरी वेळा ठरवलं असेल मी स्वतः. बरं का? ज्या वेळेला काहीतरी असं आपल्या मुखातून निघते त्याचा पश्चाताप आपल्याला करायचा येतो, त्यावेळेला माणसाला वाटतं अरे नको चला, आपण हे काही बोलताच कामा नाही, हे नको ते बोलताच कामा नाही. फक्त प्रवचन, जे काय असेल भजन, जे काय असेल देवाचं ते, आणि नामस्मरण, याच्या व्यतिरिक्त वायफल फक्त महत्वाचं आहे तेच. वायफल बोलणं नाही, वायफल बोलणं नाही. पण किती जरी ठरवलं तरी समोरची परिस्थिती बघितली, समोरची वेळ बघितली, समोरचं वातावरण बघितलं की कधीतरी कुठून तरी शब्द एखादा मुखातून निघतो, पटकन निघून जातो. मग त्यावेळी माणूस काय करतो? विचार करतो की अरे नाही, असं आपल्याला बोलायचं नव्हतं, हे आपल्याला बोलायचं नव्हतं.
बरं का. म्हणजे मनातून पटकन तो विषय येऊन जातो, मनाला पटकन तो विषय स्पर्श करत असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की मनावर नियंत्रण करणं, मनावर कंट्रोल करणं. बरं का. काय म्हटलेलं आहे, किती हाकया हाकया फिर येतं पिकावर. किती पण त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा, किती त्याला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा, तरी ते येत आहे. बरं का. म्हणजे डॉक्टर सांगतात काही ना की तुम्ही जर आता गोड खाल्लं तर तुमची जी काही शुगर आहे ती नियंत्रणात येणार नाही. बरं का. अजून काही सांगितलं जात आहे, पण तरीही काहींना जिभेवर ताबा ठेवता येत नाही. तरीही काहींना जिभेवर ताबा ठेवता येत नाही, लपून चोरून पण खातात. म्हणजे घरातल्यांना सांगू नका, घरातल्यांना माहिती करू नका. का तर घरातले यांना हात पण लावून देत नाहीत. सांगायची रीत काय आहे की फक्त माणसाला जिभेवर ताबा ठेवायचा आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या घ्यायच्या आहेत, अनावश्यक आहेत त्या टाकायच्या आहेत. बरं का. मग सगळ्यात साधं उदाहरण आहे बघा, साधं उदाहरण आहे, अतिशय सोपं उदाहरण आहे. आपण चांगलं जर खाल्लं तर शरीर आपलं चांगलं होणार आहे. शरीरासाठी जर चांगलं खाल्लं तर चांगलं होणार आहे शरीर. बरोबर आहे. शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. व्यायामाची गरज असते ना शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी. आणि व्यायामाबरोबर आपल्याला चांगलं चुंगलं खायला यायला पाहिजे. चांगलं चुंगलं म्हणजे सकस आहार जो आहे, बरं का, असे भिजवलेले कडधान्य वगैरे, दूध, दुभत तूप, दही, या सगळ्या गोष्टी त्याच्या आहारामध्ये पाहिजेत. बरं का. तेव्हा ते शरीर त्याचं व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतंय, त्याची तब्येत बॉडी व्यवस्थित पाहायला मिळते. म्हणजे शरीराच्या सदृढतेसाठी, शरीराच्या सशक्ततेसाठी ह्या गोष्टी अवलंबून आहेत. तशा मनाच्या सशक्ततेसाठी चांगले विचार माणसाचे अवलंबून असतात. ऐकायला चांगले विचार जर ऐकले ना तर त्या ऐकण्यातून मन सशक्त होत असतंय. चांगलं जर श्रवण झालं, चांगलं जर बघितलं आणि चांगलं जर बोललं तर त्याच्यातून ते मन सशक्त होत आहे. आता महत्वाचा विषय काय माहितीये का, संसार प्रपंच जर व्यवस्थित करायचा आहे तर देह सशक्तित पाहिजे, शरीर सशक्तित पाहिजे आणि शरीर निरोगी पाहिजे. अध्यात्म, परमार्थ आणि भक्ती जर करायची असेल तर शरीर जसं असेल तसं असू द्या, मन सशक्त पाहिजे. आणि मन तुमचं काय पाहिजे, श्रीमंत पाहिजे, चांगल्या विचारांनी गुणांनी संपन्न पाहिजे. कारण मनस्थितीवर परमार्थ अवलंबून असतो. भक्ती, देवकार्य हे मनस्थितीवर अवलंबून असतंय. अन्यथा मनस्थिती जर नसेल तर त्या ठिकाणी ते कार्य सुद्धा घडत नाही किंवा देवपूजाही घडली जात नाही, देवकार्य सुद्धा घडलं जात नाही. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना मनस्थिती खूप महत्वाची आहे. मनावर सगळं अवलंबून आहे. बरं का. आता या ठिकाणी ओळख करून देताना काय म्हटलेलं आहे, तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता, जो या इंद्रियार्था नागवेची. म्हणजे इंद्रियांच्या विषयातून ज्याचं मन सुटलं आहे, बरं का, तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. इंद्रियांची आवड उरली नाही. तेवढं सांगण्यासाठी जे अर्जुनाचं म्हणणं आहे की माझी इंद्रिय मला म्हणतात आता हे कार्य करू नका. भगवंत म्हणतात अर्जुना, इंद्रिय जे जे म्हणते ते त्याची, जे पुरुष करते ते तरलेची न तरती विषय सिंधू. हे सगळं त्या इंद्रियांमध्ये जाणीव करून देण्यासाठी, हे सगळं त्याच्या त्या डोळ्यांमध्ये, त्या कानामध्ये, त्या प्रत्येक इंद्रियांकडे त्या प्रकारचं ते विचार निर्माण करण्यासाठी 18 अध्याय निर्माण झाले, एक एक श्लोक निर्माण झाला, एक एक त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं लागलं. वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन सांगता 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 मग कुठेतरी अर्जुन ते कार्य करण्यासाठी तयार झालेला आहे, सज्ज झालेला आहे. तसं आपण सुद्धा मायाधीन झालो, अज्ञानाधीन झालो, अंधश्रद्धेअधीन झालो की आपली इंद्रिय त्याप्रमाणे कार्य करायला लागतात. मग एकदा ती इंद्रिय त्या ठिकाणी असं म्हणतात, पडिले वळण इंद्रिय सकळ. इंद्रियांना एखाद्या गोष्टीचं वळण लागलं तर तुम्ही कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा, ते थांबलं जात नाही. व्यसन इंद्रियांना लागतंय की अजून कोणाला लागतंय? इंद्रियांनाच ना. व्यसन इंद्रियांनाच लागतंय ना. एकदा इंद्रियांना ते व्यसन लागलं की त्याला चैनच पडू देत नाही. म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक 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 प्रकारची व्यसन आहेत त्याच्यामध्ये. चैन पडू देत नाही, त्याला गप्प बसू देत नाही. समोर सगळी परिस्थिती त्याला दिसते काय आहे ती, बर्बाद झालेली अवस्था, उद्ध्वस्त झालेली अवस्था, ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतात.
पण तरी सुद्धा तो गप्प बसत नाही. कधी कधी स्वतःहून सांगतो, मला काहीतरी आणून द्या, एकदाच माझी ही सुटली पाहिजे, मद्यपान सुटलं पाहिजे, दारू सुटली पाहिजे. त्याला मनापासून वाटत असतंय, काही वेळेला स्वतःहून तो सांगत असतो, बरं का. एवढा त्याला पश्चाताप झालेला असतो त्या गोष्टीचा, पण तो स्वतः त्या इंद्रियांवर विजय मिळवू शकत नाही. मग अशा वेळी बघा, त्याच्या घरातले प्रयत्न करतात, त्याचे नातेवाईक प्रयत्न करतात, काही वेळेला त्याचे मित्रमंडळी प्रयत्न करतात, त्याचे कुटुंबदार प्रयत्न करतात का कुठेतरी न्यावा याला, कोणीतरी काहीतरी द्यावा, चांगल्या प्रकारे औषध किंवा काही पण करा, जादूटोना, पण एकदाचा त्या व्यसनापासून याला काय करा, बाजूला करा. नाही होत नाही. त्याला कारण काय माहितीये का, तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना, त्याच्या मनातच जर नसेल, ही गोष्ट महत्वाची आहे बरं का. जो ती कर्म करतोय त्याच्या मनातच जर सोडायची इच्छा नसेल, तिच्यापासून मुक्त व्हायची इच्छा नसेल, तर तुम्ही कितीही जरी प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. पण ज्या दिवशी जो कर्म करतोय त्याच्या मनाला ज्या दिवशी वाटेल, त्या वेळेला तुम्हाला काहीही करायची गरज लागणार नाही. तो त्या व्यसनापासून, त्या विषयापासून मुक्त झालेला असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत, आपल्या मनावर. गती अधोगती सुद्धा मनावर अवलंबून आहे. म्हणून तुकोबा म्हणतात बघा, एक अभंग आहे तुकोबांचा, गती अधोगती मनाची ये युक्ती, मन लावा एकांती साधू संगे, असं तुकोबांनी म्हटलेलं आहे बरं का. गती अधोगती मनाची ये युक्ती, मनावर गती का अधोगती ही अवलंबून आहे. तुम्ही अधोगतीला न्यायचं की गती उत्तम गतीला न्यायचं, हे मनावर अवलंबून आहे. म्हणून संत म्हणतात, म्हणून तुकोबा म्हणतात, मन लावा एकांती साधू संगे. एकांत पाहिजे. एकांत म्हणजे असं काही कुठेतरी जंगलामध्ये जाऊन जिथे कोणच काही नसेल, शक्य नाही होणार ते. आता होईल का शक्य? नाही होणार. घरात बसून सुद्धा एकांत साधता आला पाहिजे. घरात बसून सुद्धा एकांत साधता आला पाहिजे. आणि तो साधता येतो, फक्त गॅसवर लक्ष नको त्याचा. देव खोलीत बसून गॅसवर लक्ष नको असा, नाहीतर मग ती बिचारी बाजूला असते, तिला माहिती होत नाही दूध उतू चाललंय ते, पण हा देव खोलीतून आवाज देतो, दूध उतू गेलं बघ. याला एकांत म्हणत नाही. एकांत कशाला म्हणतात? घरात बसूनही एकांत साधता येतो. जे आपण कार्य करतो ना, त्याच्यामध्ये एकाग्र चित्तेने लक्ष घालणं, एकाग्र चित्तेने त्या ठिकाणी एकरूप होणं त्याला एकांत म्हणतात. मग तेवढी एकाग्रता साधायची असेल, तेवढा एकांत साधायचा असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? महत्वाचा विषय असा आहे की आपलं मन स्थिर झालं पाहिजे. ज्याचं मन स्थिर आहे तो माणूस स्थिर आहे. ज्याचं मन स्थिर आहे तो माणूस स्थिर आहे. ज्याचं मन चंचल आहे तो माणूस चंचल आहे. साधं आहे ना. माणूस चंचल कधी होतो? मन चंचल झालं का माणूस चंचल. मन स्थिर आहे, माणूस स्थिर आहे. आणि म्हणून मग साधू संगे लावायचं आहे. मन आपल्याला साधूच्या संगतीला, संतांच्या संगतीला लावायचं आहे. कारण ज्याप्रमाणे संगत असेल त्याप्रमाणे ते मन कार्य करत असतंय बरं का. संतांच्या संगतीला जर असेल तर त्या पद्धतीने ते असं म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. सज्जनाला सज्जन जर मिळाला, चांगल्या माणसाच्या जोडीला जर बसलो तर नक्कीच चांगले विचार आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. पण वाईटाच्या जोडीला जर माणूस गेला तर त्याप्रमाणे त्याचे विचार झाल्याशिवाय राहणार नाहीत. वाईट पेरावं लागत नाही, ते सहज उगवतंय. चांगलं मात्र आपल्याला पेरावं लागतंय. आता जे आवानखानाला जातात ना, त्यांना माहित असेल नाही का, पेरलेल पण नाही तरी पण त्या डबल टिबल फुटताय, आणि ज्या पेरलेल्या आहे त्या खाली राहत आहे, असं येते. म्हणजे जे चांगले विचार आहेत ना, आपण जे देतो ना, त्यांना खतपाणी घालावं लागतंय, त्यांचा संगोपन करावं लागतंय त्यांना, नाही का. आपण जे झाडं लावतोय त्यांचं संगोपन करावं लागतंय, पण बाकीची जी आपोआप निघतात त्यांचे संगोपन करावं लागत नाही, त्यांना तेवढं सांभाळावं लागत नाही. चांगले जे काही बीज आहे ते पेरावं लागतंय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे ती फळं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून संतांचे विचार जर आपल्याला टिकवायचे आहेत, अर्थात प्रसारित करायचे आहेत, संस्कृती आणि संस्कार जर प्रसारित करायचे किंवा टिकवायचे आहे, तर त्यासाठी आपण अधिक करून मनाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये मन आहे किंवा मनापासून जो अभ्यास करतो, त्याची पास होण्याची चिंता कोणालाच नसते. मनापासून केलं पाहिजे बरं का. कुठलंही कार्य मनापासून जर केलं तर ते यशस्वी होत आहे. अन्यथा मनापासून जर नसेल तर मग यशस्वी होत नाही. परमार्थ करायचा असेल देहाने करण्याऐवजी किंवा नुसता देहानेच करण्यापेक्षा मनाने करा. मनाने करा बरं का. देवपूजा करायची आहे,
नुसतं देहानेच करण्यापेक्षा त्या ठिकाणी मनाने करा. मग ते सांगितलंय, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन कधीतरी देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. फुलं वाहता वाहता, फुलं वाहता वाहता देवाच्या चरणी मनही वाहता आलं पाहिजे. ज्या वेळेला ते आपण मन वाहू देवाच्या चरणी, त्या वेळेला असं म्हटलेलं आहे, मग मनासी टाकिले मागे गतीशी तुलना नसे. बरं का? हनुमंतरायाचं स्तवन करताना म्हटलेलं आहे, ते मारुतीरायांचं स्तवन करताना